नमस्कार मंडळी. देव तुम्हाला कसा दिसतो? रागीट की करुणामय? आणि जग कसं वाटतं? वाईट की सुंदर? खरं तर जग जसं आहे तसंच आहे. परमेश्वर तर करुणामयच आहे. पण आपल्या मनातील भाव जसे बदलतात तसे बदल आपल्याला जाणवतात. मनात संशय असेल तर देवही दूर वाटतो. मनात प्रेम असेल तर देव प्रत्येक माणसात भेटतो. देवाला आपल्या अंतःकरणात जागा हवी असते. पण जर मनात राग असेल, मत्सर असेल तर देवही दूर उभा राहतो. ज्या क्षणी मनात प्रेम निर्माण होईल, श्रद्धा निर्माण होईल, त्या क्षणी देव आपल्या श्वासात उतरतो. मनाच्या 35व्या श्लोकात रामदास स्वामी नेमके काय सांगतात पहा. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षितसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. ज्याच्या अंतःकरणात जसा भाव असतो तसाच देव त्याच्या अंतःकरणात वास करतो. तसेच फळ त्याला मिळते. मनात प्रेम असेल तर प्रेमरूपाने तो प्रकटतो. मनात राग असेल तर रागाने भरलेले जग दिसते. आणि मनात भक्ती असेल तर सर्वत्र देवच दिसतो. मारुती आणि बिभीषण दोघेही श्रीरामांचे भक्त. श्रीरामांनी दोघांवरही कृपा करून दोघांना चिरंजीव केले. पण परमार्थिकदृष्ट्या जे मारुतीला मिळाले ते बिभीषणाला नाही मिळाले. नेमके काय ते पहा. लंकेवर विजय मिळवून अयोध्येत परतलेल्या श्रीरामांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी विजयासाठी ज्यांचे सहाय्य झाले त्यांना पारितोषिके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात जांबुवंत, अंगद, बिभीषण, सुग्रीव सगळे होते. फक्त मारुतीला काहीही दिले नाही. सीतेने श्रीरामांना विचारले, मारुतीचे काय? त्याला कसे विसरलात? तेव्हा श्रीराम म्हणाले, त्याने माझ्यासाठी खूप काही केले, पण त्याला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही. सीता म्हणाली, काही हरकत नाही, मी माझ्या आईने दिलेला रत्नहार देते मारुतीला. त्यातील एक एक रत्न पृथ्वी मोलाचे आहे. मारुतीने तो रत्नहार घेतला. त्यातील रत्ने निरखून पाहिली. मग त्याने हारातून एक एक रत्न तोडून काढले. दाताखाली दाबून त्याचे तुकडे केले आणि फेकून दिले. सीता रागावली, म्हणाली, हे काय? तेव्हा मारुतीराय म्हणाले, मी रत्ने फोडून पाहिली, त्यात राम नाही. मग मला त्यांचा काय उपयोग? सीता म्हणाली, रत्नात राम शोधतोस, तुझ्यात तरी आहे का राम? तेव्हा मारुतीने आपल्याच हातांच्या तीक्ष्ण नखांनी आपले विशाल वक्षस्थल फाडले आणि आश्चर्य असे की तिथे श्रीरामचंद्रांची श्यामसुंदर मूर्ती सर्वांना दिसली. हे पाहून बिभीषणही थक्क झाला. त्याला वाटले, मला पारितोषिके मिळाली, लंकेचे राज्य मिळाले, पण जे मारुतीला मिळाले ते मला नाही मिळाले. भक्तांमध्ये वासनांचा सूक्ष्म अंश राहिला तरी फरक पडतो. जसा भाव तसा देव. अनन्यास रक्षितसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. रेणुकेला जमदग्नीने शिरच्छेदाची शिक्षा ठोठावली. ज्या अपराधासाठी ती शिक्षा ठोठावली तो अपराध अगदीच नगण्य होता. पण जमदग्नीने तिला क्षमा केली नाही आणि रेणुकेने ती मागितलीही नाही. तिने आनंदाने शिक्षा स्वीकारली. म्हणून रेणुका जगदंबा ठरली. आपल्या वासना तीव्र असतात, त्यामुळे संवेदना बोथट होऊन जातात. भगवंत अलिप्त आहे, तटस्थ आहे, साक्षी आहे. त्याची संवेदनाही तीक्ष्ण आहे. अतिसूक्ष्म भेदही त्याच्या लक्षात येतो. त्यामुळे कसोटीला उतरणारी भक्ती असल्यावाचून अपेक्षित कृपा होणारच नाही. अनन्यास रक्षितसे चाप पाणी. जो ईश्वराचे अनन्य भावाने चिंतन करतो तो सर्व प्रकाराने सेवा करतो, ईश्वराशी निरंतर संलग्न असतो, त्याचा योगक्षेम ईश्वर वाहतो असे गीता सांगते.
चापपाणी म्हणजे धनुष्य हातात असलेला म्हणजे श्रीराम, जो अनन्य भावाने एकनिष्ठ भक्तीने श्रीरामांचे स्मरण करतो त्याचे रक्षण श्रीराम करतात. थोडक्यात जो पूर्ण विश्वासाने देवावर अवलंबून राहतो त्याच्या रक्षणासाठी देव स्वतः सज्ज असतो. आणि असा धनुर्धारी राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा होऊ देत नाही आणि इतरांनाही ती करू देत नाही, असे समर्थ म्हणतात. बोला जय जय रामकृष्ण हरी.